रत्नागिरी तालुक्यातील ऐतिहासिक अशा जयगड किल्ल्याच्या बुरुजाला या ठिकाणी तडे गेल्याचं निष्पन्न होतंय। तुम्ही बघू शकता की 13व्या शतकातील हा ऐतिहासिक असा जयगडचा किल्ला आहे आणि त्या जयगडच्या किल्ल्याच्या तटबंदीचा अखेरचा जो हा बुरुज आहे त्याला या ठिकाणी तडे गेलेले पाहायला मिळतात। कोणत्याही क्षणी हा बुरुज या ठिकाणी जमीनदोस्त होऊ शकतो अशा स्वरूपाची सध्याची अवस्था आहे। मात्र सोशल मीडियावरनं फिरणाऱ्या फोटोंवरनं या संबंध प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले होते आणि या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी तहसीलदार आणि हा किल्ला दुरुस्त करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी पंचयादी तयार करण्यात आली। या सगळ्याचा पंचनामा करण्यात आला आणि या पंचनाम्यामध्ये या ठिकाणी गंभीर बाब या ठिकाणी समोर आलेली पाहायला मिळते आहे। कदाचित या ठिकाणी असलेल्या झाडांमुळे सुद्धा या बुरुजाला या ठिकाणी भेगा गेलेला सुद्धा कयास जो आहे तो लावण्यात येतो आहे। मात्र त्याचबरोबर JSW पोर्टसाठी ड्रेजिंग सुरू आहे त्या ड्रेजिंगच्या कंपनामुळे यामुळे बुरुजाला तडे गेल्याचे या ठिकाणी निष्पन्न होताना पाहायला मिळते आहे। पंचयादीत अशा स्वरूपाची नोंद घातलेली आहे। जवळपास 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे। या बुरुजापासून जवळपास 200 ते 250 मीटर अंतरावरती या ठिकाणी JSW ची नवीन जेटी या ठिकाणी तयार होते आहे आणि या जेटीसाठी सध्या ड्रेजिंग टाकून या ठिकाणी भराव टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्याचमुळे या कंपन्यामुळे या शेवटच्या बुरुजाला या ठिकाणी तडे गेल्याचं या पंचयादीत म्हटलेलं आहे आणि या संदर्भातला अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांपाशी गेलेला आहे आणि त्याचमुळे नेमकं आता हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यामुळं नेमकं या संदर्भातली उपाययोजना प्रशासनाकडून नेमकी काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र JSW कडून आम्ही जेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला या संदर्भातली कुठलीही विचारणा प्रशासनाकडून झालेली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। ज्या वेळेला प्रशासनाकडून आम्हाला या संदर्भातली विचारणा होईल त्यावेळेला JSW कंपनीकडून आम्ही योग्य ते उत्तर देऊ अशीच माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर न येता या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळं आता या बुरुजाच्या डागडुजी संदर्भात नेमकं प्रशासन नेमकं काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, जयगड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।